एक वाटी रेशनिंगच्या तांदळापासून आजची आपली नाश्त्याची रेसिपी बनणार आहे। नाश्त्याला काय करायचं हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो। त्यासाठीची ही झटपट आणि कमी वेळामध्ये होणारी चविष्ट अशी रेसिपी चला तर बघूया। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात प्रथम एक वाटी तांदूळ मी इथे भिजत घातले आहेत। तुम्ही हे ओव्हरनाईट देखील भिजत घालू शकता किंवा सकाळी जर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे तर देखील चालतं। पण ओव्हरनाईट जर शक्य असेल तर ओव्हरनाईट भिजत घाला, त्यामुळे आपली रेसिपी छान अशी बनते। आता हे भिजवलेले तांदूळ जे आहेत ते आपण मिक्सरच्या जारमधनं वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या जारमध्ये पाणी निथून तांदूळ घ्यायचे आहेत आणि आधी पाणी न टाकता आणि नंतर थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी तांदळाची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। हे बघा मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची। बघा आपण आता तांदूळ घेतले आहेत, ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत। तांदूळ वाटताना आधीच जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करून पाणी टाकून वाटून घ्यायचे, म्हणजे छान असे वाटले जातात। हे बघा आपली सुंदर अशी पेस्ट बनवून तयार आहे। आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपल्याला ह्या पेस्टमध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। ही पेस्ट जी आहे ती छान अशी पातळ बनवून घ्यायची आहे। मी येथे 1 वाटी तांदूळ वापरला आहे, म्हणजे पाव किलो तांदळाचा वापर केला आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 पेला पाणी वापरलं आहे। इथे पाणी एकदम जास्त टाकून नाही घ्यायचं, थोडा थोडा करून पाणी टाकून घ्यायचं आहे। आपण ह्या मिश्रणाचे नीर डोसे बनवणार आहोत। अत्यंत झटपट होणारी, अत्यंत चविष्ट आणि अत्यंत सॉफ्ट असे ह्याचे डोसे बनतात। हे बघा ह्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे। हे बघा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। तुम्हाला जर जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं। ह्यामध्ये आता आपण एक नॉनस्टिक पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्याला तेलाने कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यावर हे बघा मी वरतून ज्याप्रमाणे टाकते आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। हे अगदी सहज पसरतं आणि जिकडे जिकडे होल दिसत आहेत तिकडे तिकडे तुम्ही ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे। तवा चांगला गरम झालेला असेल तर आपलं जे बॅटर आहे ते टाकल्या लगेचच तवा सोडायला लागते। हे बघा तुम्ही बघू शकता आपण जो डोसा बनवत आहोत तो अगदी छान असा सहज निघतो आणि अगदी पटकन बनवून तयार होतो। हे नीर डोसे जे आपण बनवतोय ते अत्यंत सॉफ्ट आणि पातळ असे बनवून तयार होतात, त्यामुळे आपण जेव्हा त्यांना तव्यावरून उतरवणार तेव्हा हे बघा अशा जाळीवरती काढून घ्यायचे, म्हणजे वाफ जाऊन ते नरम किंवा एकमेकांना चिकटणार नाही। हे बघा पुन्हा तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मगाचं जे माझं बॅटर होतं ते थोडंसं जाड झालं होतं, म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे बॅटरमध्ये आणि हा नीर डोसा टाकून घेत आहे। नीर डोसा टाकताना तुम्ही तवा देखील थोडासा वरती करून असा टाकू शकता, त्यामुळे ते बॅटर जे आहे ते छान सगळीकडे पसरेल। हे बघा त्याचप्रमाणे आपण हा डोसा पुन्हा बनवून घेणार आहोत। आपण यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाहीये। अगदी छान नीर डोसा टाकताना गॅस जो आहे तो फुल ठेवायचा आहे आणि पूर्ण डोसा जो आहे तो फुल फ्लेमवरच बनवून घ्यायचा आहे। बॅटर टाकताना देखील फुल गॅस ठेवायचा आहे, बॅटर टाकल्यानंतर देखील गॅस फुलच ठेवायचा आहे आणि अगदी पलटून घेतल्यानंतर अर्धा सेकंदासाठी हा आपण पलटून काढून घ्यायचा आहे आणि जाळीवर टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही हे सर्व नीर डोसे बनवून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता किती पातळ असा हा डोसा बनवून तयार झाला आहे आणि अगदी सॉफ्ट आणि अगदी टेस्टी असा हा डोसा बनवून तयार होतो आणि खूप कमी वेळामध्ये बनतो। ह्याचप्रमाणे आपण सगळे नीर डोसा बनवून घेऊया। प्रत्येक वेळेस नवीन डोसा टाकताना जो तवा आहे तो तेलाने छान ग्रीस करून घ्यायचा, त्यामुळे जे आपले नीर डोसे जे निघणार आहेत ते अगदी सहज आणि अगदी पटकन असे निघाले जातात। चला तर ह्याचप्रमाणे मी सगळे डोसे बनवून घेते। 1 वाटी तांदळापासून 8-9 मोठ्या आकाराचे नीर डोसे बनवून तयार होतात। तुमचा जर तवा छोटा असेल तर सहजच 1 वाटी म्हणजे पाव किलो तांदळामध्ये 10-12 नीर डोसे बनवून तयार होऊ शकतात। हे बघा किती मोठा असा माझा तवा आहे, त्या मोठ्या आकाराचे मी असे डोसे बनवून घेतले आहेत आणि किती सॉफ्ट बनले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता। खूपच सॉफ्ट आणि स्पंजी असे डोसे बनवून तयार होतात आणि तुम्हाला खाण्यासाठी देखील तितकेच चविष्ट लागतात। नक्की करून बघा। हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, चहात खाण्यासाठी सुद्धा खूप सुंदर लागतात। हा बघा माझा पहिला बनलेला हा जो डोसा आहे तो देखील सॉफ्ट झाला आहे, पण तो थोडासा जाड झाला आहे हा बघा। पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे बॅटरची ती ॲडजस्ट करून डोसे बनवून घेऊ शकता। हे बघा माझे प्रत्येक डोसे तितके सुंदर असे झाले आहेत। मी प्रत्येक डोसा तुम्हाला उघडून दाखवते आहे। पॅनची साईज थोडी मोठी असल्यामुळे डोसे थोडे मोठे झाले आहेत, पण किती सॉफ्ट झाले तुम्ही बघू शकता। टिफिनमध्ये नेण्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तसेच्या तसे सॉफ्ट असे हे डोसे राहतात बराच वेळ। तुम्ही हे अंड्याबरोबर, चहाबरोबर, चटणीबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता आणि ह्याचा आनंद घेऊ शकता। नक्की आजची ही रेसिपी करून बघा
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.